गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी कांचन आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. हे पहा मी माहेरी आले होते. त्यामुळे आम्हाला बऱ्याच दिवसापासून असं ठरवलं होतं की मढीच्या म्हणजे काणिफनाथांच्या दर्शनासाठी मढीला जायचं. पण पूर्ण महिना संपत आला तरी पण आम्ही काही देवस्थानाला म्हणजे काणिफनाथांच्या दर्शनाला काय जाण्याचा योगच नाही आला. त्यामुळे मी माझ्या भावाला म्हटलं की आम्हाला गाडीवर का म्हणा घेऊन जा म्हटलं काणिफनाथांच्या दर्शनाला. तर तो पुण्याला जाण्याच्या अगोदर तो पण म्हटला की "हां, ठीक आहे, घेऊन जातो." मग मस्तपैकी 5च्या दरम्यान आम्ही मढीला जाण्यासाठी निघालो पहा. हे पहा किती छान वातावरण होतं. मस्तपैकी ढगाळ वातावरण आणि हे पहा काणिफनाथाचे हे इथं मेन कमान आहे. त्या कमानीच्या आतमधून थोड्याच अंतरावर मढी काणिफनाथांचं मंदिर आहे पहा. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काणिफनाथांचं दर्शन घडवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे पहा. बरेच जण ह्या मढीला म्हणजे काणिफनाथांच्या मंदिरात आले असणार आहेत आणि आम्हाला जवळ आहे त्यामुळं दर अमावास्येला माझे वडील पहा इथे येतातच न चुकता. असं एक पण मला आठवत नाही लहानपणापासून की माझे वडील अमावास्येला चुकले म्हणजे अशी एक तरी अमावास्या चुकलेत म्हणून. दर अमावास्येला ते येणारच काही असो. त्यामुळं खरंच ते आम्हाला पण काणिफनाथाला कधी आल्यानंतर आम्ही मढी, काणिफनाथ असं दर्शनाला नेहमी येत असतो आणि इतर वेळेस गेलो होतो आम्ही शनिवारी त्यामुळे जास्त काही गर्दी वगैरे काही नव्हती. अमावास्येला भरपूर गर्दी असते पहा इथे. म्हणजे रांगा असतात पूर्ण दर्शनासाठी. पण त्या दिवशी काहीच गर्दी वगैरे काही नव्हती. उगाच थोडेसे माणसं होते. त्यामुळे आमचं खरंच छान दर्शन झालं. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हे दर्शन घ्या नक्कीच. आतमध्ये छान विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं आणि इथे पहा इथे एक छोटासा भुयारी मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये एक मस्तपैकी यांचं मंदिर आहे पहा भोलेशंकराचं. बरेच लोक तिथे जात होते दर्शनासाठी आणि हे पहा किती म्हणजे काणिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे. त्यामुळे तिथे मस्तपैकी त्यांची एक छानशी मूर्ती वगैरे बनवली होती पहा. तर लोक तिथे छान फोटो वगैरे काढत होते. आम्हीही थोडेसे फोटो क्लिक केले तिथे. आणि इथं असे म्हणतात की आपल्या अगोदरचा हातातला धागा काढून ह्या वटवृक्षाला बांधतात आणि नंतर मग आपण नवीन घेतलेला धागा परत आपल्या हातात बांधायचा. त्यामुळे आम्ही देवचा वगैरे सगळ्यांनी तसंच केलं आणि ते धागा तिथं अर्पण केला आणि छान वर दर्शन वगैरे सगळं घेतलं. तिथं निवांत बसलो. आपला देव विचारत होता की हे काय आहे, ते काय आहे, हे कोणतं मंदिर आहे. बऱ्याच वर्षानंतर देवला घेऊन गेलो होतो पहा आम्ही. लहान असताना गेलो होतो. त्यानंतर मग 3-4 वर्षानंतरच डायरेक्ट गेलो. तर तो प्रत्येक मंदिरात तिथे विचारत होता, "हे काय आहे? हे कोणाचं आहे?" ते वाचून सांगत होता. शिष्य समाधी वगैरे म्हणजे काय नेमकी ते. तर त्याला ते सगळं वगैरे सांगितलं आणि हे पहा नंतर आम्ही रस्त्याने जाताना किती छान कारखाना लागला पहा आम्हाला. वृद्धेश्वरचा कारखाना आहे हा. खरंच खूप मोठा कारखाना होता हा. कसं वाटलं तुम्हाला काणिफनाथांचं म्हणजे मढी देवस्थान हे नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दर्शन घ्या त्यांचं. असं म्हणतात की अमावास्येला इथे भरपूर गर्दी असते आणि ज्यांना बाहेरचं वगैरे होतं तर ते इथे येऊन नीटच होतात काणिफनाथांच्या आशीर्वादाने. त्याच्यामुळं अमावास्येला भरपूर गर्दी असते ते पहा.